आत्या, तुम्हाला चहा बाहेर आणून देऊ का? आत येताय तुम्ही? आत्या, अहो काय विचारते मी? असं किती दिवस फुगून बसणार हाय व? अगं मम्मी, आजी रुसली तुझं येऊन पप्पा. ते म्या कसं रुसलो होतं बघ त्या दिवशी, तसं बघ. पण मग तुम्हाला जेवण आणि चहा ते सगळं दिलं नव्हतं का नाही? असं तसंच कर. ऐक, आजीला बी देऊ नको, म्हणजे आजी बोलल तुझ्यावर परत. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात, तुला उठला गोळा, तुला आली पटकी. तुम्हाला एवढी जर माझी अडचण झाली ना, तर जा वाड्या सोडून, राहील माझी मी एकटी. अहो आत्या, असं काय बोलताय? हे बघा, कशातच काय नव्हतं म्हणून तुम्हाला डिंपल आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल आमचा काय विचार चाललाय ही बोललो नव्हतो. बरं ठीक आहे, आता ह्याच्या पुढं समजा तुम्हाला विचारून करते, मग तर झालं का? काय गरज नाही सांगायची. मी कोण आहे तुमची म्हणून मला सांगाल? सरे, काय झालं ग? एवढी का किंवा आणल्यास? किंवा लिया ह्यांची लय माया झाली आहे म्हणून. त्या वरच्याचा सांगावं बी ना, तो आला असता म्हणजे मोकळी झाली असते का नाही. मी मसनात बसावं पण एकटा नसावं. इथं पडली आहे मी एकटी, आता जातेच इथलं मी. अगं पण तू जाणार कुठं? जातीय मसनात. इथेच का तू? नको बाया, तूच जा एकटी. मी कशाला येऊ? माझं पोरग आणि सून माझी लय काळजी करतात. आता तुझ्या सुनाचं लेकाचं गारण ऐकून ऐकून माझ्या कानाची भोक बुजली. काय तर म्हणे माझी सुनन लेक माझी लय काळजी घेतात. इथं मी एक शब्द वावगा बोलत नाही, तरी माझ्या सुनाने मला चांगलाच कातराचा घाट टाकावला. अहो आत्या, काय बी काय बोलताय व? बरं ठीक आहे, आता समजा तुमच्या मनासारखं होईल, मग तर झालं. सोडा बघू राग, चहा आणते तुमच्यासाठी. मम्मी, चहा झालाय का? मला डॉक्टरांना द्यायचंय. घाल त्या कंपाऊंडरच्याच मड्यावर घाल. त्याचा मुडदा बसवला, त्याची लाकडं गेली मसनात. लवकर माझ्या घराचं वाटोळ केलं मुडद्यानं. अहो आत्या, किती मोठ्यानं वरडताय? म्हणलं ना चहा आणून देते तुम्हाला. वाईस कालवा बंद करा. बघितलं का जणे, ह्या वाड्यात आता मला बोलायची बी चोरी झाली. आणि कशी राव इथं सांग तूच. सरे, म्हणजे तू खरंच मसनात जाणार वय? अगं तुला उठला गोळा, तुला बरीच घाई झाली ग मला मसनात पोचवायची. आधी तुला पोचवीन मी आणि मग ह्या घरातल्यांना. असेच नाही जायचे मी. तुमच्यासाठी चहा. डॉक्टर, काल त्या इन्स्पेक्टरचं काय केलं तुम्ही? म्हणजे त्याला जाळलं का पुरलं? नाही सांगणार. मीच वाचवलंय ना काल तुम्हाला. काल तुम्ही बस स्टँड वरनं फोन केला तेव्हा मी डोकं लावलं. ते जर डोकं लावलं नसतं ना, तर आता जेलमध्ये असतं तुम्ही. मी जर का जेलमध्ये गेलो तर तुला बाहेर ठेवन, या भ्रमात राहू नकोस तू. नाहीच राहत. मला माहित आहे तुम्ही एवढं बी देऊ माणूस नाही. मी काल तुम्हाला एवढी मदत केली, त्याचं थँक्यू म्हणायचं राहिलं, वरनं माझ्यावरच चिडताय. ते काय बी नाही, मला ऐकायचंय. काल त्या इन्स्पेक्टरचं काय केलं तुम्ही? योग्य वेळ आली की सगळं सांगेन. तुमची वेळ ना तुम्ही अडचणीत असल्यावरच येते. मला माहितच होतं तुम्ही मला नाहीच सांगणार. मग अडचणीत घावला की मग मला म्हणता, डिंपल तू हे कर, डिंपल तू ते कर, तूच मला यातनं वाचवू शकती, असंच म्हणत राहता. मग तेव्हा तुला सगळंच माहिती असतं ना, मग कशाला माहिती हवी अजून? ठीक आहे, नकोय मला चहा. तुम्ही सांगणार निघ. जाती. मायरा, मी ड्युटीला चालली आहे. शांताराम अंकलला अजिबात त्रास द्यायचा नाही, ठीक आहे ना? हो मम्मा. प्रॉमिस? प्रॉमिस मम्मा. माय गुड गर्ल. मॅडम, बोला. रणजित साहेबांना सस्पेंड करून 7 दिवस झालेत. आज जॉईन व्हायचं होतं म्हणून फोन केला तर फोन नाही उचलला. घरी सुद्धा गेलो तर दारी नाही उघडली. दार उघडायला त्यांची दारू उतरली नसेल ना.
काल रात्रीच मला दारूच्या नशात त्यांचा मेसेज आलेला. कमाल वाटते मला या माणसाची. ते दारू पिऊन आले होते म्हणून मी त्यांना सस्पेंड केलं, पण त्यांच्यात अजूनही काहीच फरक पडला नाहीये. मी जर हे कारनामे वरती सांगितले ना तो नोकरी जाएगी हात से. मॅडम मी परत जाऊन बघून येतो. चला मी पण येते. आज जर ते पुन्हा दारू पिऊन पडलेले असतील तर मला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. त्याशिवाय ते कामाला सिरियसली घेणार नाही. मॅडम तुम्ही थांबा, मी जाऊन बघून येतो. आता तुम्ही ठरवणार की मी काय करायचं काय नाही करायचं. तुमची ऑर्डर फॉलो करू मी. चला मायरा, बाय बाय. सी यू इन द नाईट. या इन्स्पेक्टरची बातमी कशी पसरली नाही अजून गावात? हे घ्या 300 रुपये. सकाळ दुपार संध्याकाळ. डिंपल, त्या इन्स्पेक्टर बद्दल काय कळलं का ग? नाही अजून. आणि काय हो, तुम्हाला भीती कशी वाटत नाही? त्या पोलिसाला बी मारून टाकलं तुम्ही. मग मी काय करणं अपेक्षित होतं? त्या इन्स्पेक्टरला असं उचलून धरून हे जे करतोय ते चुकीचं करतोय असं करू नको हे करणं अपेक्षित होतं. तुला एसटी स्टँडवर का फोन केला होता मी? पण बरं झालं डॉक्टर तुम्ही वेळेवर फोन केला, त्यामुळे मला त्या इन्स्पेक्टरला सगळी माहिती तरी सांगता आली. आणि काय ग, त्या इन्स्पेक्टरला सगळं खरं खरं सांगण्याची काय गरज होती? तुला फक्त रूपाबद्दल सांग म्हणत होतो ना. जाऊ दे ना डॉक्टर, मरताना तेवढंच त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल की आपण किती मोठ्या गुन्हेगाराची माहिती काढली. तुला अक्कल आहे का काय बोलतेस तू? तुझा हा बालिशपणाचा एक दिवस आपल्याला नडणार आहे. तू मरणार होता मान्य आहे, पण प्लॅन फसला असता तर? एक गुन्हा आणि अनेक गुन्हे यातला फरक कळतो का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, आज बोललीस, इथून पुढे चुकूनही कोणासमोरही तोंड उघडायचं नाही, कळलं? म्हणजे तुमच्यासारखं का? तुम्ही कसं माझ्यापासून सगळं लपून ठेवता, सेम तसंच, बरोबर ना? आता रागवायला काय झालं? ठीक आहे, नाही उघडत तोंड. एक काम करा, माझ्या कामाचे पैसे देऊन टाका. द्या. एवढंच? एवढेच म्हणजे? जेवढं तुझं काम तेवढेच पैसे. मी तुमचं किती महत्वाचं काम केलं हे तुम्हाला माहित आहे ना? मी जर त्या इन्स्पेक्टरला अडवलं नसतं ना तर आता तुम्ही जेलमध्ये असता. त्यामुळे गप गुमाना माझ्या कामाची कदर करायची आणि मला त्याचं पैसे द्यायचं. नाहीतर तुमची लायकी दाखवायला मला 1 सेकंद बी लागणार नाही. शेवटी तुझी लायकी ना त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिलेत. पाहिजे तर घे, नाही तर नको घेऊस. कोणाला सांगतेस का तू? मला तुझ्यासारखे 100 उभे करीन. माझी लायकी काढतेस? तुला माहिती मी कोण आहे? अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. निघ. एक कंपाऊंडर, लायकीत आहे ना तू राहायचं. काय? लायकीत राहायचं. कोण आहेस तू? डॉक्टर अजित कुमार देव? अरे तुझी डॉक्टर म्हणायची तरी लायकी आहे का? कोण कुठला पडतूस कंपाऊंडर? या डिंपलला माज दाखवतो? मी ह्याच्या आधीच सांगितलं होतं, या डिंपलला शिंपल समजायचं नाही. हे डोळे ना खाली करायचे, माझ्याकडे वटारून बघायचं नाही. आणि काय रे, इतके दिवस मी तुला इज्जत देत होते तर माझी लायकी काढत होता, आणि आता मी तुझी लायकी काढते तर माझ्याकडे रागत बघतोयस. काय रे, तुला काय वाटलं तू कोणाला सांगितलं नाही तर कळणार नाही तू कंपाऊंडर आहेस ते?
सगळी कुंडली आता माझ्याकडे आहे. त्यामुळं मला माज दाखवायचं नाही हा. इज्जतीत राहायचं. काय इज्जतीत. खरं तर आमच्या आजीला ना मानलं पाहिजे. तिला दिसत नाही पण तिनं बरोबर ओळखलं होतं. तू कंपाऊंडर आहेस. काय कंपाऊंडर. साहेब, रणजित साहेब, साहेब, मॅडम सकाळी पण आलो होतो, दार कोणी उघडलंच नाही. तोडा मॅडम. दरवाजा तोडा. साहेब, मॅडम, साहेब, साहेबांनी आत्महत्या केली. मॅडम, 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 ॲम्ब्युलन्स बोलवा. पंचनामा करायला घ्या. कुठे सुसाईड नोट भेटते का बघा. डॉक्टर हात लावायचं ना. डॉक्टर मी खरंच ओरडून सांगितलं तू कंपाऊंडर आहेस ते. मी खरंच ओरडेल. ओरड ओरड ओरड. तुला माहिती रूपा मेली नसती पण तुझ्यासारखंच तिला पण सगळ्या जगाला ओरडून सांगायचं होतं मी कंपाऊंडर आहे. तिचा आवाज खूप वाढला होता. मला शांत करावा लागला. तुझाही आवाज खूप वाढलाय. असंही तुला माझे सगळे सिक्रेट्स कळालेत. रेश्मा आणि संजूची डेड बॉडी तू सेफ ठिकाणी लपवलीस ना. तुलाही आता सेफ ठिकाणी पाठवतो जिथे कोणीच पोहोचू शकणार नाही. बजा बापू. डॉक्टर बजा बापू आले. डॉक्टर तुम्हाला बातमी कळली का? कसली बातमी? ते आपले इन्स्पेक्टर साहेब
चव्हाण साहेब त्यांनी आत्महत्या केली. अख्खं गाव जमले त्यांच्या घरासमोर. काय वय अशी कशी झाली आत्महत्या? हा तेच तर मला बी कळण झालंय, म्हणून तुम्हाला इकडे घ्यायला आलोय. चला आपण तिकडे जाऊ. हो चल आलो. राम 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 राम. काय रे एका पोलिसांचं हे असं झालं, आपल्यासारख्यांचं काय घेऊन बसलाय? पोलीस सुरक्षित नाही तर तुझं माझं काय घेऊन बसलाय? नाही नाही, पण पोलिसच काम करत नाहीत नीट. पोलिसांनी जरी नीट काम केलं असतं तर ही वेळ आलीच नसती. आणि शेवटी बघ त्यांच्यातल्या माणसाच्या जीवा घेतलं का नाही. हे काय बोलताय तुम्ही? आत्महत्या केली त्यांनी. कुणाचा तपास लागत नव्हता म्हणून चव्हाण साहेबांवर प्रेशर आलं होतं असं ऐकलंय मी. नव्या मॅडम आल्यात ना, त्यांनीच काहीतरी त्रास दिला असणार. काका काय बोलतोय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? खरं खोटं माहित असताना काही बोलू नका. नाही तर काय, आता ह्या पुढे एक बी कुणी वावगा शब्द काय बोलला का नाही, सगळ्यांचं दात पडेन एका कितच. अरे हिथं चाललंय काय, गेटलंय काय, आणि तुम्ही बोलताय काय? आकल्याचा कांदा काय नसलाय वैर. हा काय बी अपोवा पसरू नका, पोलिसांना त्यांचं काम करू द्या. बजा तू थांब, मी आलोच. आत्महत्या केली त्यांनी. कुणाचा तपास लागत नव्हता म्हणून चव्हाण साहेबांवर प्रेशर आलं होतं असं ऐकलंय मी. मॅम तुम्ही खूप डिस्टर्ब वाटताय. आपण बाजूला जाऊन बोलूयात का प्लीज? मी ड्राईव्ह करतो. बसा. काहीच नाही केलं आणि सगळं मला ब्लेम करते. मी काहीच नाही केलं. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा बरं. आधी हे रडणं थांबवा. इन्स्पेक्टर रणजितनी अशी आत्महत्या करायला नको होती. हे भात तुम्ही असं खचून कसं चालेल? तुम्ही शांत व्हा आधी. मी आहे तुमच्या बरोबर. मी नाही मारले त्याला. माहिती आहे मला, तुम्ही चुकीचं काही वागणार नाही. तुम्ही शांत व्हा आधी. मी तुमच्या सोबत होतो. मी तुमच्या सोबत होतो आणि कायम तुमच्या सोबत असेल.